ब्रेकनंतर तुमचं स्वागत। महाराष्ट्रात होत असलेला पौष्टिक घोटाळा आपण पाहतोय। विलास आठवले आपले पॉलिटिकल एडिटर आपल्या सोबत आहेत। विलास सर, कागदावर महिला संस्था आहेत मात्र प्रत्यक्षात मात्र पुरुष मंडळांच्या हातातच सगळी सूत्रे आहेत। नेमका काय आहे घोटाळा हा आणि हा आणखी एक वेगळा कंगोरा समोर येतोय? बिल्कुल अनिकेत, आणखी एक महत्त्वाची माहिती जी खरंच टेंडर काढताना पारदर्शकता वापरण्यात आली का करण्यात आली का असा मुद्दा उपस्थित होईल। आणि सगळ्यात मोठी धक्कादायक बाब अशी आहे की महिलांचं नाव पुढे करायचं आणि पुरुषांनी कारभार बघायचा। हे आत्तापर्यंत अनादी काळापासून पुरुष संस्कृती जी आहे ती लादण्यात आली होती। तिला कुठे ना कुठे आपण महिला सक्षमीकरणाचं नाव घेऊन महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न केला होता। काय हा रिपोर्ट आहे तो एक पाहूयात, नंतर चर्चा करूया। सरकार म्हणतंय आम्ही महिलांचं सक्षमीकरण करतोय, नव्या योजना आणून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करतोय, गरिबांना त्यांचा अन्न अधिकार देतोय। एखादा कार्यक्रम असला की किती छान भाषणं होतात। सरकार नेमकं काय करतंय ते आता आपण पाहूया। पीपल युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी ही जयपूरची एक सामाजिक संस्था आहे। ती सुप्रीम कोर्टात गेली होती। गरीब मुलांना आणि मातांना अन्न अधिकार मिळायला हवा असं या संस्थेचं म्हणणं होतं। या खटल्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं 7 ऑक्टोबर 2004 रोजी एक निकाल दिला। निकाल नाही, आदेशच होता। अन्न अधिकार कायद्याअंतर्गत जी काही कामं असतील ती फक्त महिलांच्या बचत गटांना किंवा संस्थांना देण्यात यावीत। महिला संस्थांनी ही कामं केली तर मुलांना आणि गरोदर मातांना चांगल्या दर्जाचं अन्न मिळेल, कारण लहान मुलांची काळजी महिलाच अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतात असं कोर्टानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं होतं। त्यानुसार राज्यामध्ये ही कामं महिला बचत गटांना देण्याचं सरकारनं सुरू केलं। 3 वर्षापूर्वी 375 महिला संस्थांना हे काम देण्यात आलं होतं। सरकारच्या 29 मे 2017च्या आदेशानुसार ज्या 18 महिला संस्थांना वर्षाला 777 कोटींचं काम देण्यात आलंय त्या कागदावर महिला संस्था किंवा महिला बचत गट आहेत, पण प्रत्यक्षात मात्र त्या संस्था चालवतात पुरुष मंडळीच। म्हणजे महिलांना पुढे करून त्यांच्या नावाने संस्था तर काढलीच, पण काम मात्र पुरुषांच्याच हातात दिसतंय। आणि हे आम्ही म्हणत नाही, टेंडरसाठी सादर करण्यात आलेली कागदपत्र सांगतायत। ज्या महिला बचत गटांनी पुरुषांना कामकाजाचे अधिकार देऊन टाकले आहेत त्या संस्था नेमक्या कोणत्या आहेत ते आपण पाहूया। व्यंकटेश्वरा महिला बचत संस्था, नागपूर। अधिकारपत्र सूरज बावनकर। अप्रत्यक्षरित्या सतीश मुंडे, उज्ज्वल पगरिया हेही काम पाहतात। महालक्ष्मी महिला गृहउद्योग आणि बाल विकास संस्था, नांदेड। अधिकारपत्र संजय औराडकर। अप्रत्यक्षरित्या विवेक जाधव काम बघतात। महाराष्ट्र महिला सहकारी गृहउद्योग संस्था, धुळे। अधिकारपत्र विनोद अग्रवाल। अप्रत्यक्षरित्या विवेक अग्रवाल सुद्धा काम पाहतात। महालक्ष्मी महिला विकास संस्था, हिंगोली। अधिकारपत्र शिवाजी घुगे। भक्ती महिला बचत गट, हिंगोली। अधिकारपत्र प्रशांत कानडे। गौरी महिला बचत गट, हिंगोली। अधिकारपत्र संजय डकोरे। सावलेश्वरी वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट वुमेन सोसायटी, परभणी। अधिकारपत्र रविकांत बॉन्डर। आशा महिला बचत गट। अधिकारपत्र गजानन सानप। स्त्री आधार महिला बचत गट, लातूर। अधिकारपत्र पठाण समीर खान, सैफुल्ला खान। मारिया महिला बचत गट, लातूर, उदगीर। अधिकारपत्र अशोक रामदास पाटील। जागृती प्रगती महिला बचत गट, औसा, लातूर। शेख इब्राहिम शेख हमीद। मोरेश्वर महिला बचत गट, जालना। अधिकारपत्र शालिकराव मस्के। रेणुका माता महिला बचत गट, औरंगाबाद। अधिकारपत्र मनोज पवार आणि प्रवीण खाडगे। ही यादी आहे 13 महिला बचत गटांची, ज्यांनी संस्थेचं सर्व काम पाहण्यासाठी पुरुषांकडे अधिकारपत्र दिली आहेत। महिला बचत गटांचं काम मोजताना त्यात 100% महिलाच काम करतात का असा निकष पायदळी तोडण्याचं काम टेंडर मंजूर करतानाच झालंय। एकीकडे महिलांना उभं करण्याची भाषा करायची आणि प्रत्यक्षात मात्र पुरुष कारभार पाहत असलेल्या संस्थांनाच काम द्यायचं असा कारभार सरकारी अधिकाऱ्यांकडून केल्याचा आरोप अनेक महिला संस्थांनी केलाय। या काळ्या कारतुदीची यादी सुद्धा त्यांनी सुप्रीम कोर्टाकडे दिली आहे। एकीकडे महिलांना उभं करण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे कामाचं वाटप करताना
ज्या संस्था पुरुष चालवतात अशाच महिला संस्थांना कामं द्यायचं असा कारभार राज्य सरकार करत आहे। या सर्व प्रकाराबाबत अनेक महिला बचत गटांनी सरकारकडे दाद मागितली आहे। कॅमेरामन राजीव बारोटसह विलास आठवले, जय महाराष्ट्र, मुंबई। या संपूर्ण पौष्टिक घोटाळ्याचा फटका ज्या महिलांना बसलाय त्या महिला बचत गटाच्या काही महिला आता आपल्यासोबत आहेत। स्टुडिओ 2 मधनं राजेश शिंदे आपले प्रतिनिधी तिथे आहेत। राजेश, त्या महिलांना विचार की महिला बचत गटांना काम देण्याच्याऐवजी राजकारणाशी संबंधित आणि कॉर्पोरेट कंपन्यांना फायदा होईल अशा पद्धतीनं कंत्राटांचं वाटप झालंय। नेमकं त्यांच्या व्यथा काय आहेत, नेमका कशा प्रकारे त्यांना फटका बसलाय? अनिकेत, संपूर्ण महाराष्ट्रभरातनं वेगवेगळ्या जिल्ह्यातनं आज जय महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये ह्या सर्व लढा देणाऱ्या महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या अध्यक्ष आलेल्या आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्या नेमकं त्यांचं काय व्यथा आहे आणि नेमका त्यांचा संघर्ष जो आहे तो कसा सुरू आहे। ताई, मला सांगा की तुमचा नेमका हा जो लढा आहे हा कसा सुरू आहे, काय अन्याय झालेला आहे, तुम्हाला का डावलण्यात आलं आणि हे संपूर्ण पौष्टिक घोटाळा जो आहे हा काय आहे? आत्ता एकतर मला पहिल्यांदा असं सांगायचं आहे की महिला बालकल्याण हे फक्त खातं महिलांच्या नावावर आहे। सगळा कारभार या 3 संस्था बघतायत, अगदी कमिशनर ऑफिसचा पण कारभार या 3 संस्था बघतायत असा माझा आरोप आहे। दुसरी गोष्ट, हे महिला बालकल्याणचं जे खातं टेंडर्स काढते ते एखाद्या कॉर्पोरेट कंपन्यांचं, टाटा बिर्लांच्या संस्थांचं कंपन्यांचं टेंडर काढते का महिला बचत गटांचं काढते हेही आम्हाला आत्ता समजत नाही आहे। सुप्रीम कोर्टाने जर सांगितले की स्थानिक महिला बचत गटांना काम द्या, तर स्थानिक याचा अर्थ स्थानिक बचत गट असलेल्या आर्थिक मर्यादासुद्धा त्या विचारात घेतल्या पाहिजेत टेंडर काढताना। स्थानिक संस्था, त्यात महिला संस्था किती टर्नओव्हर वर्षाला करू शकते हे विचारात न घेता निव्वळ तुम्ही टेंडर भरू नका असं न सांगता महिलांना वंचित ठेवलेलं आहे। अशा प्रकारचे टेंडर्स यांनी काढलेत। 4 कोटी 5 कोटीचा टर्नओव्हर तुम्ही दाखवा। त्यांना चांगलं माहिती आहे की जेवढ्या 100% महिला काम करत आहेत त्यातल्या 10% महिला संस्थांचा सुद्धा एवढा टर्नओव्हर नसणार। आणि हीच आमची व्यथा आहे की आम्ही काम क्वालिटीचं करतोय, हायजिनिक करतोय, तरीसुद्धा निव्वळ आमचा टर्नओव्हर नाही म्हणून आम्ही त्या योजनेपासून आज वंचित आहे। अनिकेत, आपण ऐकलं की सक्षम असून देखील फक्त राजकारण त्यांच्यासोबत होतं आहे। कॉर्पोरेट सेक्टरला किंवा काही ज्या 3 प्रमुख ज्या संस्थांना हे काम दिलं गेलं याच्यामध्ये यांच्यावर अन्याय झाला अशी यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे। अनिकेत, नेमकं राजेश, आणखी काही महिला तुझ्या सोबत आहेत, त्यांना विचार नेमकं काय प्रकरण आहे, कारण सगळा कारभार जो आहे तो पुरुष मंडळांच्याच हातात आहे। हा नेमका घोळ काय? अनिकेत, नक्कीच आपण पाहतोय की जे 3 महिला बचत गटांच्या नावाने जी कंत्राटं दिली आहेत त्यामध्ये देखील प्रामुख्याने पुरुषच मंडळी जे आहेत ते सगळा कारभार चालवत आहेत। याबाबत आपण जाणून घेऊया नेमकं तुमचं काय म्हणणं आहे की अशा प्रकारे हे जाहीर झालेलं आहे की जे 3 कंत्राट ज्यांना दिलेले आहेत त्या देखील पुरुषच मंडळी ते सगळा कारभार चालवत आहेत। यावर तुमचं काय म्हणणं आहे की आता तुम्ही पुढचे कशी तुमची रणनीती असणार आहे, कसा प्रकारचा हा लढा पुढे असणार आहे तुमचा? प्रथम तर हे जे टेंडर काढण्यात आलं त्याच्यामध्ये महिला बचत गट हे बसणार नाही, ते पूर्ण वर्कआउट करून अशा जाचक अटी टाकल्या जात आम्ही बसू शकत नाही आणि त्यानंतर तो टेंडर काढला आहे। जेव्हा कोर्टाने सांगितलं की स्थानिक महिला बचत गटांना काम देऊन महिलांना सक्षमीकरण द्या, तर ह्या लोकांनी मागच्या दरवाजांनी पुरुष कॉन्ट्रॅक्टरांना एंट्री देऊन कुणाचं सक्षमीकरण केले नेमकं? त्याशिवाय तुम्ही जरी बघू शकता ह्या ज्या महिला बचत गट आहे ह्यांच्या माझ्याकडे अख्खा बँक स्टेटमेंट आहे, तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये की सगळ्या एंट्री ज्या आहेत ना त्या सगळ्या पुरुषांनी काढलेलं आहे। जर महिला बचत गट आहे तर पुरुष हे सगळे पैसे कसे वापरू शकतात? त्याशिवाय महालक्ष्मीचे पैसे गौरी बचत गटवाले काढतात, गौरी बचत गटचे पैसे आशावाले काढतात, असं कसं होऊ शकतं? एकमेकां बचत गटमध्ये कन्सल्ट, म्हणजे हे सगळे बचत गट एक आहेत, एका माणूस ह्याला सगळ्यांना ऑपरेट करतो। त्याशिवाय आपण जर बघाल तर आमच्याकडे दुसरे स्टेटमेंट पण आहे की सगळ्या ज्या ऑथोराइज पर्सन आहे 5 महिला बचत गटांचा, त्यांनी सगळ्या एकाच अकाउंटमधून सालियनमधून सगळ्यांनी 5 लोकांनी विथड्रॉल केलं आहे। ह्याचा अर्थ हे 5 संघटित आहे, ह्या सगळ्यांचं एकच आहे। त्याशिवाय जेव्हा निविदामध्ये सांगितलं होतं की 8,44,00,000 ह्याची सॉल्व्हन्सी द्यायची, ती सॉल्व्हन्सी द्यायचं सांगितल्यावर हे बघा ह्याच्यामध्ये लिहिलं आहे सॉल्व्हन्सी द्यायची आहे 8 कोटींची महालक्ष्मीला। त्यांनी 0ची सॉल्व्हन्सी दिली, म्हणजे सॉल्व्हन्सी एकही पैशाची न देता मात्र तुम्ही बघाल तर 4 कोटी लोन अप्रुव्हलचं लेटर दिलेलं आहे बँकेचं। म्हणजे हे तुम्ही फसवणूक करताय हे जाहीर आहे, तरीही हे फसवणूकला नजरअंदाज करून त्या लोकांनाच कामं द्यायचं हे सगळं ठरवून केलेलं जात आहे। तर असं आमच्यावर अन्याय का, हा आमचा प्रश्न आहे।
नक्की राजेश, त्यांचा मुद्दा लक्षात आला की महिला बचत गटांवर जे प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांच्यावर अन्याय का, थेट आपण त्यांची व्यथा आपण जाणून घेतलेली आहे. विलास आठवले आपल्यासोबत आहेत. विलास सर, एक शेवटचा प्रश्न, वेळ अगदी थोडा आहे. बोगस महिला बचत गटांचं महाराष्ट्रात पीक आलंय असं म्हणता येईल का, असं म्हणायला वाव आहे का? नाही, एकूण बोगस महिला बचत गट आहेत असं नाही आहे, पण आणखी दोन गोष्टी आहेत की जर मनात काम करायला द्यायची इच्छा असेल तर सरकारचं पहिलं काम आहे की महिलांना त्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देणं, लोनसाठी बँका उपलब्ध करून देणं, त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवून त्यांना सक्षम करून त्यांना रेसमध्ये आणणं, हे सरकारचं काम आहे. पण सरकारने काय केलं, ठीक आहे तुमच्याकडे काय कॅपॅसिटी आहे, एक 100 किलोची कॅपॅसिटी आहे, नाही आम्हाला पाहिजे 200 किलोची कॅपॅसिटी, याच्यामध्ये असा भाग करून त्यांनी यांना पहिलं बाद केलं. दुसरं, ज्यांचे लायसन्स नाही आहेत त्यांना सुद्धा काम देतात आणि ज्यांच्याकडे लायसन आहे त्यांना तुम्ही काम देत नाही. म्हणजे मनात नाही आणि भाषण मात्र महिलांच्या बाजूने करायचे, अशा प्रकारचे. आणखी तिथे त्या महिलांमध्ये जयश्री वाघमारे आहेत, ॲडव्होकेट दीपिका जी आहेत. राजेश, दीपिका यांना विचार की नेमकं काय लूप होल्स काय ठेवले होते यांना, ज्या 83 मधील बाकीच्या लोकांना बाद करण्यात आलं त्यांच्यामध्ये काय म्हणून त्यांना बाद करण्यात आलं, अगदी थोडक्यात विचार, वेळ कमी आहे. विलास सर, आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया की तुम्हाला काय याच्यातनं बाद करण्यात आलं, याबाबतचा तुम्ही काय खुलासा कराल? तुम्हाला काय सांगण्यात आलं की तुम्हाला बाद का केलं, डावललं का? आम्हाला अटीच अशा टाकल्या जाचं की ते आम्ही पूर्णच करू शकणार. टर्नओव्हर कितीतरी कोटीचा दाखवला. आम्ही लोकल बचत गट आहोत, आमचा एवढा टर्नओव्हर नाहीच आहे. आणि ह्यांना ज्यांच्याकडे लायसन 2 टनाचं आहे त्यांना काम 8.5-9 टनाचं काम दिलेलं आहे. अमृत महिला बचत गटाचं तर लायसन्स सस्पेंड आहे. त्यांची धुळे हे कार्यक्षेत्र असून सुद्धा त्यांना वाशिम जिल्ह्याचं टेंडर न भरता सुद्धा त्यांना काम मिळालेलं आहे. नक्की. आणि अशा बचत गटाचं तर त्यांचं पण मॅन्युफॅक्चरिंग लायसन नाही, फक्त रिपॅकिंगचं लायसन आहे, तरी सुद्धा त्यांना काम मिळालं. आणि आमच्याकडे सगळे लायसन्स असून सुद्धा आम्हाला काम दिलं. नक्की राजेश, मुद्दा लक्षात आला. सगळे लायसन्स असताना देखील या महिला बचत गटांना काम मिळालं नाहीये. जे आता आपण बघतोय हा घोटाळा, हे घोटाळ्याचं अर्थात एक हिमनगाचं टोक आहे, एक मोठ्या घोटाळ्याचे. या घोटाळ्याचा पुढचा भाग पण आम्ही जय महाराष्ट्रच्या माध्यमातून लोकांसमोर आणि सरकारसमोर मांडणार आहोत. मात्र आत्ता हा जो घोटाळा आहे त्याच्यामधनं एक मात्र लक्षात आलं की अकार्यक्षम संस्थांना, महिला बचत गटांना कंत्राट दिली जात आहेत आणि प्रामाणिकपणे ज्यांच्याकडे लायसन्स आहेत, सगळे अधिकार आहेत, त्यांना मात्र कंत्राट दिली जात नाहीत. या संपूर्ण घोटाळ्याचा आणखी एक भाग आम्हाला पुढे आणायचा आहे. मात्र तुर्तास या पहिल्या भागामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.